ऍक्च्युअली 1,40,000 टूल्स आता उपलब्ध आहे एआयचे. आणि ॲज वी स्पीक आपलं हे रेकॉर्डिंग संपेपर्यंत सहज 7-8 टूल्स नवीन बाजारात उपलब्ध होतील. ते डॉन मधलं आहे ना की डॉन को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन आहे. तर मला वाटतं आपण सेंटियंट किंवा कॉन्शियस एआय करणं मुश्किल ही नाही नामुमकिन आहे. डॉन 3 आहे. आपल्याला शक्यच नाहीये. ट्विटर जेव्हा एक्स होऊन इलॉन मस्कनी घेतलं त्यावेळेला जेवढी लोक काम करत होती 40% ओव्हरनाईट गॉन. त्याच्यानंतर हळूहळू कमी करत गेलंय. अनेक लोक काढून टाकली आहेत. एक्सचं फंक्शन कुठे कमी झालंय नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय दाखवून दिलं, ट्विटरमध्ये समजा 100 लोक काम करत होती तीच एफिशियन्सी मी 10 किंवा 15 लोकांनी करून दाखवतो. त्यामुळे स्टॉक प्राइस वाढते आहे, त्याचा इम्पॅक्ट वाढतो आहे, पण लोकांचा जॉब जातोय त्याच्याशी ह्या लोकांना काही देणं घेणं नाही. दे वॉन्ट टू डॉमिनेट. त्यामुळे मी त्याला नागडा उघडा स्वार्थ म्हणतो. दोन खूप भिन्न विचार प्रवाह दिसतात आपल्याला. एका साईडला बिल गेट्स म्हणतो की पुढच्या 5-10 वर्षात शिक्षकांची गरजच राहणार. बिल गेट्स आणि माझ्या आर्थिक स्थितीमध्ये जरी फरक असला तरी सुद्धा मला बिल गेट्सला चॅलेंज करायचं. आणि मला नाही वाटत की अजून 10, 15, 20 वर्षामध्ये सुद्धा टीचर किंवा डॉक्टर विशेषतः हे 2 प्रोफेशन याला काही सबस्टिट्यूट टेक्नॉलॉजी पूर्णपणे तयार करेल असं नाहीये. मी मध्ये एक प्रयोग केला, ChatGPTशी डायलॉग करून बघितला आणि मी त्याला असं बोलत गेले की मी खूप एकटी आहे आणि कोणीच माझं ऐकत नाही, सगळे माझ्यावर चिडचिड करतात आणि मला खूप कंटाळा आलाय. असं तर त्यांनी सुरू केलं माझ्याशी बोलायला की तू असं समजू नकोस की तू एकटी आहेस, मी आहे ना तुझ्यासाठी, मला सांग तुझ्या मनात काय चालू आहे ते. सो हे सगळं बघून ना लोकांना असं वाटतं की हा एक माणूस आहे मला मदत करणारा, माझ्याशी गप्पा मारणारा आणि माझं सगळं ऐकून घेणारा. जी आता शाळा कॉलेजमध्ये मुलं 10वी-12वीला आहे त्यांनी काय गोष्टी आत्मसात करायला हव्यात, कारण त्या लोकांमध्ये विशेषतः लर्निंग बिहेवियर खूप बदलतंय. त्यांचा प्रायमरी सोर्स हा शिक्षक नाहीये तर ते एआय बनत चालले. तर मग काय गोष्टींकडे त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला. एआय एम्पॅथी सिम्युलेट करतं. म्हणजे मी जर का ChatGPTशी गप्पा मारायला लागले तर इट कॅन अंडरस्टँड की माझा काय मूड आहे आणि मी काय कुठल्या डायरेक्शन मध्ये चालली आणि त्या पद्धतीने त्या रूल्स आणि अल्गोरिदम्स प्रमाणे ते मला रिस्पॉन्ड करायला लागतं. बट इट इज ओनली अ रिस्पॉन्स. त्याला ते समजतंय असं नाहीये. त्यामुळे पण ही मुलं स्टुडंट्स आजचे खूप पटकन त्याच्यावर डिपेंडंट होत आहेत. आपली थिंकिंगची कपॅसिटीच कमी व्हायला लागली. मग आता एआय कडे कसं बघायचं, म्हणजे धोके आहेत, संधी आहेत. एआयला स्वयंप्रज्ञा नाही. एआय फक्त न थकता तुम्ही सांगाल ते गुलामासारखं काम करेल, पण हा गुलाम कोणाच्या हातात आहे त्याच्यावरनं 2 लोक एकमेकांना मारू शकतात. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्त शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण साधारण 1-1.5 वर्षापूर्वी एपिसोड केला होता एआय मुळे काय होणार आहे, कोणाचे जॉब्स जाणार आहेत आणि नक्की त्यांनी खरंच घाबरायचं कारण आहे का आणि कोणी घाबरलं पाहिजे, झोपेतनं उठलं पाहिजे का अजून झोपेतच सोंग घेतलेलं चालणार आहे. या सगळ्यांवरती आपण खूप गप्पा मारल्या डॉक्टर भूषण केळकर सरांसोबत. आणि त्याच्यानंतर अजूनही त्या व्हिडिओला आपल्याला खूप व्ह्यूज येत आहेत, खूप कॉमेंट्स येतात आणि लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी बदलल्यात आजूबाजूला. लोक त्या व्हिडिओच्या निमित्ताने का होईना थोडंसं पब्लिक डिस्कोर्स वाढलाय. शाळा कॉलेजेसमध्ये गप्पा मारायला चालू केल्या आहेत. कॉलेजेसमधनं बऱ्याचशा प्रोफेसर्सचे कॉल आले की आम्ही ह्याच्यावरती वर्गांमध्ये लेक्चर्स ठेवायला चालू केली. आता काय, आता जेव्हा आपण 1-1.5 वर्षांतर आपण तेव्हा ChatGPT फक्त बोलत होतो, आता आपण जेमिनाय, ChatGPT, परप्लेक्सिटी 100 एआय टूल्स एजंट्स वापरतोय. कंपन्यांमध्ये जॉब कट्स व्हायला लागलेत. त्याच्यानंतर आता काय होणार आहे ह्याच्यावरचं हे आता अजूनही बबल आहे, ते फुटणार आहे का, नक्की आपल्याला खरंच जागवण्याची गरज आहे, अजून काही स्कोप आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारायला, त्या एपिसोडची उत्तरपूजा घालायला आपण हा एपिसोड पुन्हा एकदा करतोय. तर अर्थात या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं लाडके डॉक्टर भूषण केळकर आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. एआय आणि मराठी म्हणलं ना किंवा एआय मधले टॉर्च बेअरर आहेत आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठीचे. एआय मध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती सर सांगतात आपण आणि त्यानुसार थोडं चालायला सोपं पडतं, अडखळायला कमी होतं. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मधुरा केळकर. मॅम तुमचंही खूप खूप स्वागत आहे. त्या एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट आहेत, त्याही याच विषयावरती बराच अभ्यास करतात, बऱ्याच जणांना काउन्सिलिंग करतात. सो म्हणूनच आपण थोडंसं भीती वाटू नये म्हणून आपण त्यांना बोलवलं. मला भीती वाटायला लागली. पण येस, खूप महत्वाचा विषय आहे. येस सर, आपण गेल्या वेळेस एआय बद्दल बोललो होतो आणि कसे कुठले जॉब्स धोक्यात आहेत, धोक्यात नाहीत आणि मग फ्युचरमध्ये काय होणार आहे. आणि कदाचित आपण त्याच म्हणजे 1 वर्षानंतरच बोलतोय आपण, पण आता आपण ऑलरेडी TCS, मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब्स जात आहेत हे बघतो. तर
याचं कारण खरं तर AI हे एकमेव आहे की आणखीन पण काही जागतिक अर्थव्यवस्थेत गोष्टी बदलत आहेत त्याच्यामुळेच हे ले ऑफ्स होत आहेत. आणि जर आता आपण या टप्प्यावर आलो जिथे आपल्याला AI नेमकं काय करतंय हे लक्षात येतंय, तर असे कुठले फील्ड्स आहेत, कुठले सेक्टर्स आहेत जे सगळ्यात जास्त ज्यांना AIचा धोका आहे? खूपच पोटेंट क्वेश्चन आहे. मागच्या एपिसोडपासनं बऱ्याच बदल घडले आहेत. तर AI डेफिनेटली एक महत्वाचं कारण आहे. आणि फक्त TCS मायक्रोसॉफ्ट, TCS किंवा इन्फोसिसमध्ये घडत आहे असं नाही. मायक्रोसॉफ्ट किंवा अन्य कंपन्या, त्याच्यामध्ये आपण बरंच रेंज वाचतो की 25% कोडिंग पासून ते ऑलमोस्ट 50% कोडिंग पर्यंत हे आता करण्यासाठी माणसं नकोच आहेत. इनफॅक्ट इंटेल सारखी कंपनी ज्यांचे 1 लाख लोक जगामध्ये आहेत त्याच्यातले 25,000 या वर्षाच्या फायनान्शियल इयरच्या अखेरपर्यंत काढणार आहेत हे त्यांनी जाहीर केलंय. बापरे. इंटेल सारखी कंपनी की जे आपण गृहीत धरतो की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये इंटेल इनसाइड आहेच. तर आता माझी अशी लिस्ट करायची झाली तर आपल्याला स्वतंत्र 3 एपिसोड करायला लागतील. सो दिस इज क्वाईट सिरियस. फक्त AI हा एकमेव भाग नाहीये, मोठा भाग आहे पण हा एकमेव नाही. आहेत युद्ध जी चालू आहेत त्याच्याबद्दलचं आहे किंवा जिओ पॉलिटिकलच म्हणायला पाहिजे त्याला की आर्थिक घडी बदलते आहे, टॅरिफ येत आहेत, GPUवर असणारी आपलं डिपेंडन्सी कोणतंही किंवा रेअर अर्थ्स आपल्याला कुठून मिळतील त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणारा त्याचं डिपेंडन्सी, या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस थोडासा रिमनंट ज्याला आपण म्हणू उरलेला भाग जो आहे जो कोविडच्या काळामध्ये एकदम बूम झालं आणि त्याच्यानंतर खूप लोक त्या फील्डमध्ये आणि त्यांना एम्प्लॉयमेंट होती ती आता हळूहळू कमी होते. बरोबर. या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपल्याला दिसतंय की ले ऑफ्स होत आहेत. तर ह्याच्यामधला AIचा भाग डेफिनेटली मोठा आहे. आणि मागच्या वेळेला आपण बोललो त्याच्यानंतर नुसतंच जेमिनाय किंवा हे नाही, आता डीपसीक पण आलंय. आता आपण भारतजन आपण पण करतोय. इनफॅक्ट मला त्यांनी म्हणजे भारत सरकारनी त्याच्यात काम करण्याची संधी पण दिली आहे. तर भारतजन विल ऑल्सो बी अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेयर इन दिस ॲट सम पॉईंट इन टाइम. ओके. तर हे सगळे ज्या गोष्टी घडत आहेत त्यांनी अनेकविध फील्ड्समध्ये इम्पॅक्ट आहे. मागच्या वेळेला आपण बरेच फील्ड बघितले. आता एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे कुठपर्यंत पोहोचलंय. ऑस्कर अकॅडमी यांनी आता जाहीर केलंय की यावर्षी जर कोणी अथपासून इतिपर्यंत सिनेमा हे जर का AIने तयार केलेलं असेल म्हणजे स्क्रिप्ट पासून ते रेंडरिंग पर्यंत, तर तो सुद्धा आम्ही ऑस्कर अवॉर्डसाठी ग्राह्य धरू. म्हणजे हा सगळ्यात मोठा इश्यू मला वाटतो की जिथे पहिल्या काही तंत्रज्ञानाच्या ज्या काही आवर्तनं होती त्याच्यामध्ये असणारी त्याच्यातला असणारा इम्पॅक्ट हा रिपिटेटिव्ह काम, ट्रान्झॅक्शनल, एकजिनसी ह्याच्यावर खूप जास्ती होता. आता दुसऱ्या साईडनी जिथे क्रिएटिव्ह आहे काम, जिथे स्वयंप्रज्ञ असणे, प्रज्ञा जिथे लागते, अशा गोष्टींमध्ये पण सहजगत्या काम व्हायला लागले. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला सगळ्यांना मिळून पण माहिती असतील. तर त्यामुळे कुठली गोष्टी कमी इम्पॅक्ट होतील, कुठली जास्ती होतील, तर आता विनोद त्यातला असा झालेला आहे की अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्ती अनएम्प्लॉयमेंट ही कम्प्युटर सायन्समध्ये आहे. बरं. अमेरिकेमध्ये जे ग्रॅज्युएट बाहेर येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती अनएम्प्लॉयमेंट ही कम्प्युटर सायन्समध्ये आहे. नाहीतर आत्तापर्यंत म्हणजे आपला मागचा एपिसोड झाला तोपर्यंत डेटा सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स म्हटलं की तुम्हाला काहीतरी जॉबची हमी किंवा निदान तुम्हाला सेफ्टी नेट होतं. आता तसं नाहीये. सगळ्यात कमी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जास्ती संधी मेकॅनिकल सिव्हिलमध्ये आहेत. हे आत्ताचं 6.9 कम्प्युटर सायन्स आहे. पण हे कशामुळे असू शकेल? एकतर पॉप्युलेशन या म्हणजे हे शेवटी सप्लाय डिमांडचं इकॉनॉमिक्स आहे आणि तिथं सेफ्टी आहे म्हणून अनेक लोक गेली आणि तिथे त्यांना खरोखरच ते आवडतं असंही नाही, त्यांना ते जमतं असंही नाही. आणि असं असेल तर तुम्हाला जॉब मिळत नाही. आता अनेक कॉलेजेसमध्ये 2-2, 3-3 हजार मुलं AI, ML, DS करतात आणि त्या प्रमाणात जॉब्स ओपन नाही आहेत. आणि ज्या लेव्हलचं रिपिटेटिव्ह काम आता कोडिंगचं आपण जर उदाहरण घेतलं, डेव्हिन नावाचं सॉफ्टवेअर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर एंट्री लेव्हलचे जे जॉब्स आहेत की ज्याच्यामध्ये बेसिक कोडिंग करून हवं आहे, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन करून हवं आहे, असे जे आहेत IT मधले, ते सगळे आता AI करत आहे. 25% ते 50च्या थोडं पुढे इथपर्यंत रेंज आहे. गुगलनी तर जाहीर केलं की आमच्याकडे 26-27% काम हे कोडिंगचं हे AI करत आहे. म्हणजे त्यांना ती लोक लागत नाही आहेत आणि म्हणून मग ते ॲब्सॉर्ब करत नाही आहेत आणि मग त्यामुळे लेऑफ्स होत आहेत.
सो हे डेफिनेटली होत आहे. तर कुठल्या फील्ड्सना सगळ्यात जास्ती धोका आहे, तर आयरॉनिकली आत्ता कम्प्युटर सायन्सला धोका आहे. कम्प्युटर सायन्स आणि US मध्ये आहे. नाही, आपल्याकडे पण आता हे जे काय H1B आणि टॅरिफ या प्रकारामुळे झालं, तर GCC आपल्याकडे जर वाढले तर आपल्याला त्या मनाने ऍब्सॉर्ब करता येईल. परंतु त्यातलं जर कॉमनॅलिटी आपण बघितली तर जिथे ट्रान्झॅक्शनल कामं आहेत तिथे नक्कीच धोका आहे, आणि ते कोडिंगमध्ये पण आहे. कोडिंगमध्ये तुम्हाला सिंटॅक्स, जिथे रूल्स आहेत ते तुम्हाला मशीन्स किंवा टेक्नॉलॉजी आणि रोबोटनी रेप्लिकेट करता येईल. अशा सगळ्या फील्डमध्ये आहे. आता आम्ही एका AI टूल्सचं वर्कशॉप घेतलं. त्याच्यामध्ये आलेली एक बाई होती, ती म्हणली की पूर्वी जेव्हा कम्प्युटर्स आणि टेक्नॉलॉजी आली तेव्हा ग्राफिक डिझाईनमध्ये आम्हाला वाटलं आता सगळं संपलं, पण उलट ते चांगलं वापरायला लागलो आम्ही आणि त्याच्यावर छान स्वार झालोय. पण आता गेले 2 वर्ष फार अवघड गेली आमची, कारण हे ChatGPT एक आणि आता अन्य अनेक टूल्स, म्हणजे 100पेक्षा जास्ती टूल्स, असं मगाशी बोलताना तू म्हणलास, ऍक्च्युअली 1,40,000 टूल्स आता उपलब्ध आहेत AIचे. आणि ॲज वी स्पीक आपलं हे रेकॉर्डिंग संपेपर्यंत अजून एक सहज 7-8 टूल्स नवीन बाजारात उपलब्ध होतील. ह्याच्यातलं निवडायचं कसं हा पण एक वेगळा भाग. पण त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये याचा इम्पॅक्ट वाढलेला आहे, आणि तो दोन्ही एंड्सनी वाढलेला आहे. ट्रान्झॅक्शनल पार्टनी पण वाढलेला आहे आणि क्रिएटिव्ह पार्टनी पण. नाही तर सर, रूल ब्रेक म्हणजे रूल बद्दल म्हणाला की जिथे जिथे नियमावली आहे आणि नियमबद्धपणे चालायचं आहे तिथे तिथे AI तुम्हाला स्वार होणार आहे, कारण का ते तुमच्यापेक्षा जास्त काटेकोरपणे नियम पाळू शकतं. सो ज्यांना नियमाबाह्य विचार करायची सवय त्यांना खरं तर जास्त संधी असं म्हटलं तर वावगट ठरेल का? करेक्ट. सो नियमाबाहेर पण मॉरली करेक्ट असं मी गृहीत धरतोय. अर्थात. तर अशा लोकांनाच यापुढे काही ना काहीतरी करता येईल. आणि अजून एक उदाहरण मी तुला द्यायचं झालं तर आता काहीच दिवसापूर्वी डार्क फॅक्टरी म्हणून एक विषय निघाला चीनमध्ये. डार्क का म्हणलंय त्यांनी, तर प्रचंड जगडव्याळ अशी मशिनरी, यंत्र सगळी आहेत, फॅक्टरीच आहे ती, लाईटच नाही आहे त्याच्यामध्ये. कारण लाईट कोणाला लागतो? माणसाला. इंजिनियर काम करतोय, काहीतरी तोडतोय, कापतोय, जोडतोय, सोल्डर करतोय, त्याला लागतो ना. मशीनला कुठे लाईट लागतो? आतमध्ये ऍक्च्युली लाईट नाही, म्हणून त्याला डार्क फॅक्टरी म्हटलंय. एंटायर फॅक्टरी इज डार्क. कारण ते एकमेकांशी वायरलेसली बोलतायत, कुठेही काही धडपडत नाहीयेत, काही एकदम पडलंय, धूर आलाय, असं काही होत नाहीये. डार्क फॅक्टरी इज ऑलरेडी ऑपरेशनल. तर हे आपण मागच्या वेळी बोललो तेव्हा नव्हतं, त्यावेळेला कॉन्सेप्च्युअल होतं, पण देर इज अ डार्क फॅक्टरी नाव ऑपरेशनल. आणि मग त्याचे फायदे तोटे आपल्याला सहज समजू शकतात. एक तर ती 24/7 चालते, सुट्ट्या नाहीत, भोंगा वाजला, डबा खायची काहीच नाही, नथिंग. माणसच नाही तिथे, आणि त्यामुळे लाईटची पण गरज नाही. सो दिस इज वेअर थिंग्स हॅव मूव्ड सिन्स लास्ट टाइम वेन वी स्पोक. बापरे, हे स्केरी आहे. म्हणजे ब्लॅक मिररच्या एपिसोड मध्ये आपण जगतोय असं वाटतं. इट इज स्केरी. सर, जेव्हा आपण या गोष्टी बोलतो तेव्हा 2 खूप भिन्न विचार प्रवाह दिसतात आपल्याला. एका साईडला बिल गेट्स म्हणतो की पुढच्या 5-10 वर्षात शिक्षकांची गरजच राहणार नाही. काय गरज आहे शिक्षकांची? आणि त्याच वेळेला सॅम अल्टमन जो AIचा फ्रंट लीडर आहे तो म्हणतो की हा बबल सगळा तुटणार आहे, असं काही एवढं काही होणार नाही, तुम्ही घाबरू नका. मग ह्या दोन्ही गोष्टी प्रोसेस कशा करायच्या कळत नाही, कारण का 2 खूप विभिन्न आणि टोकाची स्टेटमेंट्स आहेत, आणि जे जगातले लीडर्स आहेत ते बोलतात आणि या क्षेत्रातले. सो विरोधाभास आहे, आणि असं म्हणजे 2 कॅम्प्स आहेत. काही लोकांना वाटतं की हे सगळंच संपणार आहे, काही लोकांना वाटतं की हे चिरंतन आहे. तर बिल गेट्स आणि माझ्या आर्थिक स्थितीमध्ये जरी फरक असला तरी सुद्धा मला बिल गेट्सला चॅलेंज करायचं आहे. आणि मला नाही वाटत की अजून 10, 15, 20 वर्षामध्ये सुद्धा टीचर किंवा डॉक्टर, विशेषतः हे 2 प्रोफेशन, याला काही सबस्टिट्यूट टेक्नॉलॉजी पूर्णपणे तयार करेल असं नाहीये. आणि याच्यामध्ये ह्युमन एलिमेंटचा भाग आहे, आणि ह्युमन एलिमेंट, मग त्याच्यामध्ये असणारं कॉन्शियसनेस वगैरे, हा पण भाग जर आपण जमलं तर बघू. पण हा जोपर्यंत कम्प्युटर्सना, AIला किंवा IT ला कळत नाहीये तोपर्यंत काहीच इश्यू नाहीये. तोपर्यंत दे विल बी सम एलिमेंट. आता आपण डॉक्टरकडे गेलो, सगळे रिपोर्ट घेऊन गेलो. आता रिपोर्ट जर आपण वाचले तर प्रत्येक वेळेला असतंच ना की हे ह्या ते ह्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला
हा त्रास आहे किंवा नाही, तर मग आपल्याला पण कळतं. पण आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतो तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही घरी जा. हे जरी आउट ऑफ बाउंड्स असलं तरी सुद्धा तो क्लिनिकली तपासतो आपल्याला. तुम्हाला हात लावतो, काहीतरी हात वर खाली करायला सांगतो आणि तो म्हणतो ठीक आहे, हे सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत ते ऑफ बॅलन्स आहेत, पण तुम्हाला काही झालेलं नाही. किंवा उलटं पण सगळं रिपोर्ट नीट आहे, पण ते म्हणतात की अजून काही दिवसानंतर तुम्हाला हा त्रास होणार आहे. हे कसं काय केलं जातं? तर ह्याच्यामध्ये शेवटी ह्युमन टू ह्युमन जो भाग आहे तो मला नाही वाटत टीचर आणि डॉक्टर दोन्हीच्या मध्ये. शेवटी आपण बऱ्याच वेळा हे वाक्य ऐकतो निदान शिक्षण क्षेत्रामध्ये की इफ यू वॉन्ट टू टीच फिजिक्स टू रामू देन यू हॅव टू नो फिजिक्स बट यू ऑल्सो हॅव टू नो रामू. तर हॅव टू नो रामू ही जी एम्पथी आहे, सिम्पथी आहे, हा पार्ट कम्प्युटरला येणार नाही. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं बिल गेट्सला मी चॅलेंज करतोय. पण काही अंशी फरक पडेल का? म्हणजे आता जर आपण आत्ता पण बघायला गेलो तर खूप सारे हॉस्पिटल्स पण खूप साऱ्या ठिकाणी रोबोटिक्सच्या सर्जरीज होतात आणि माणसांच्या पलीकडे जाऊन रोबोटिक्स आलेत आता सर्जरीमध्ये. आणि हॉस्पिटल सुद्धा प्रमोट करतात की आमच्याकडे या महागड्या डॉक्टरांपेक्षा रोबोट्स आहेत जे आता सर्जरी करतात. आणि लोकही त्या रोबोटिक सर्जरीजकडे, आणि आत्ता होणारी गोष्ट म्हणजे असंही नाही की, आणि आता पुण्यात होणारी गोष्ट आहे. तर येत्या काही वर्षांमध्ये हे कदाचित हे सर्जरीजचं काम जे इतकं प्रिसाईज बारीक काम आहे ते जर रोबोट्सकडे गेलं तर मग तसे ॲव्हेन्यूज पण डॉक्टरांसाठीचे कमी कमी होत राहतील का? सो दुसरा जो पार्ट आहे तो होऊ शकेल. उदाहरणार्थ रेडिओलॉजीमध्ये झालेलं आहे तसं. रेडिओलॉजीमध्ये कुठलंच तुम्ही फिल्म पाहिली, एक्सरे, पेट स्कॅन काही, तर रेडिओलॉजिस्ट जो निष्णात आहे तो काय विचार करतो, मी एवढे हजारो लाखो जे पाहिले त्याच्यामधनं मला असं असं दिसतंय, हे त्याचं निदान होतं. बरोबर. आता हे कम्प्युटर करू शकेल की त्यांच्याकडे तर आणि मिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स आणि तेही जगातले, आणि ते असे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तिथं झालेलं आहे. पण रोबोटिक सर्जरी जे तू म्हणतोयस ना, रोबोटिक सर्जरी अजून करतोय माणूसच, एंटायरली एंड टू एंड रोबोट नाही करत. बरोबर. आणि तसं जर कोणी हॉस्पिटलनी जाहीर केलं तर मी माझ्या मुलाची किंवा बायकोची किंवा माझी स्वतःची सर्जरी आई वडिलांची नाही करणार पूर्णपणे रोबोटकडनं. अजून माझा मेंदू तयार नाहीये की कितीही निष्णात म्हटलं तरी सुद्धा समजा काही गडबड झाली तर कोणाला आपण म्हणणार की कसं काय तुम्ही असं केलं. तर रोबोटिक सर्जरी काय करते तर प्रिसिजन आणते, पण ते आणण्याचं जे मेकॅनिझम आहे ते रोबोट करतं. कुठे कापायचं आणि शिवायचं हे शेवटी डॉक्टर्स ठरवतात. सो दॅट पार्ट इज स्टील विथ द डॉक्टर्स. त्यामुळे क्लिनिकल अॅक्युमेन, एम्पथी, सिम्पथी, ह्युमन टू ह्युमन हे टीचर आणि डॉक्टर या दोन्हीमध्ये अजून तरी आपल्याकडे आहे आणि अजून पुढच्या वर्षामध्ये 10, 15, 20 वर्षामध्ये हे होईल याच्याशी मी सहमत नाही. दुसरं जे तू बबल बद्दल बोललास की सॅम ऑल्टमन बरोबर पण माझी सहमती नाहीये. आणि म्हणजे ऑफकोर्स जगातल्या बऱ्याच लोकांना माझ्या सहमती असण्याने नसण्याने काहीच फरक पडणार नाहीये. पण सॅम ऑल्टमन जे म्हणतोय ते किंवा हा बबल आहे कारण असं आधी पण आवर्तनं होऊन गेलेली आहेत. .com बूम आणि नंतर बस्ट येऊन गेला. आता तो ज्याच्यावरनं म्हणतोय ते MITचा रिपोर्ट आहे आणि त्याच्यात त्यांनी असं दाखवलं की बहुतांशी लोकांनी जे प्रचंड इन्व्हेस्टमेंट AI मध्ये केली त्याच्यातले फक्त 5% लोकांना त्याचा ऍक्च्युअली निर्णायक काहीतरी फायदा झाला. बरोबर. टँजिबल फायदा 5% आहे, 6% आहे. त्यामुळे हे नुसतं बूम आहे आणि थोड्या दिवसांत हा फुगा फुटेल. पण मला ते न वाटण्याची बरीच कारणं आहेत. एक म्हणजे की ते जसा .com होता तसं AI नाहीये. AI हे सर्वगामी आहे. आपण ऑस्कर अवॉर्ड पर्यंत येऊन ठेपलोय. .comचा आणि ऑस्करचा कुठे काय फार फार तर त्यांची ऍडव्हर्टिजमेंट .comला होत होती. याच्या पलीकडे ते काही करत नव्हतं. मॅग्निफिसंट 7 ज्याला म्हणतात, म्हणजे मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया वगैरे वगैरे, जे S&P इंडेक्स जो आहे त्याच्या 1/3 कॉन्ट्रीब्युट करतात. बरोबर. त्या सगळ्यांनी निसंशयपणे सांगितलं की आमच्या बॉटम लाईनवर ह्याचा इम्पॅक्ट आहे. असे अनेक पॅरामीटर्स आपल्याला बघता येतील की ज्याच्यामुळे हा बबल नाही हे नक्की, त्यामुळे फुटण्याचा संभव नाही. आणि ह्याचा इम्पॅक्ट खूप वाढत जातोय. इनफॅक्ट तशी गार्टनर नावाची कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गार्टनरचा हाईप सायकल असतो की जो वर जातो, खाली येतो आणि स्टेबल होतो. हे कुठल्याही टेक्नॉलॉजी बद्दल घडतं. तर आता लोक असं म्हणजे म्हणत आहेत की ते आपण त्या पीकला गेलोय, त्या एक्साइटमेंट विल डाय डाऊन. पण समजा डाय डाऊन झाली तरी सुद्धा इट विल स्टेबिलाइज. अगदी वर्स्ट केस. माझ्या मते असं काहीच होणार नाहीये. हे गार्टनरची टिपिकल हाईप सायकल मध्ये नाहीये. तर हे वाढतच जाईल आणि हा बबल नाही. पण सर ऍपलनी पण एक मध्ये व्हाईट पेपर काढला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे कॉम्प्लेक्स जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत ते दिले. तर तो जे बेसिक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत, कॉम्प्लेक्सिटीची जे बिगिनर लेवल आहे ती तू छानपणे सॉल्व्ह करतात. सगळे मॉडेल्स जेव्हा ऍक्च्युअल कॉम्प्लेक्सिटीज ऍड ऑन व्हायला लागतात, जे आपण सुपर कॉम्प्युटरवरती सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे,
त्या मात्र AI फेल जात आहे, त्याला तेवढे त्याचे स्वतःच्या लॉजिक्स बिल्ड नाहीत करता येत आहेत, असं ऍपलनी तरी हे केलं. आणि त्याच्यावरती मागे 2 मतं आली की ऍपल स्वतः AIच्या रेसमध्ये खूप मागे पडलंय म्हणून दे आर क्रिएटिंग दीज काइंड ऑफ रिपोर्ट्स. पण त्याच्यावरती दुसरंही आलं की बघा अजून AI खूप मागे, आपण उगाच त्याचा बाऊ करतोय. सो AI जर मागे असेल तर हा बबल अजून फुगायचा ना मग. म्हणजे आत्ता जे काय आपल्याला दिसतंय त्याचे फायदे, याच्यापेक्षा अनेक फायदे तिथं डेटा अजून आल्यानंतर. आणि AI, आणि हे मी AI मध्ये काम करतो म्हणून पण म्हणत नाहीये, म्हणजे त्याच्यातला हेतू जो आहे तो फक्त असलेल्या डेटावर नाही. तर AIचा मुळात बबल आहे असं मला वाटत नाही. इट इज अ व्हेरी रोबस्ट टेक्नॉलॉजी. आणि रोबस्ट म्हणजे काय, कुठली टेक्नॉलॉजी ग्रो होतच असते, त्याच्यातले काही शॉर्ट फॉल्स असतील, त्याच्यामध्ये काही कमी असेल, पण ती भरून निघेल आणि त्याचा वापर हा नक्की वाढता राहील. इनफॅक्ट आता अनेकविध विषय जे आधी AIने कव्हर केले नव्हते तिथं ते वाढत चाललंय. तर त्यामुळे हा बबल नाहीये आणि त्यामुळे हा फुटणार आहे 10 वर्षात, 1-2 वर्षात असं काही मला वाटत नाही. पण जरी तो इमोशनचा पार्ट ऍबसेंट असला तरी सुद्धा फर्स्ट इन्फॉर्मेशन म्हणून आणि त्याची व्हॅलिडिटी आणि त्याचा ट्रस्ट म्हणून अजूनही आपण AI कडेच जातो. म्हणजे आता तर सुरुवात केली आहे, पण कदाचित ही सुरुवातच आहे. म्हणजे शिक्षणच त्या पद्धतीनं बदलत चाललंय. म्हणजे आता कुठल्याही कॉलेजेसमध्ये जा, असाइनमेंट दिल्या की त्या अर्थात ChatGPT कडनं येणार आहेत. मग त्यात आपण विचार करतोय की नाही माहित नाही. आपण कायमच असाइनमेंट किंवा कुठलाही गृहपाठ शिक्षकांनी सांगितलंय आणि म्हणून केलाय आणि म्हणून करावा लागतो या अर्थानं केला जायचा. त्यात अर्थात आकलन किती व्हायचा हा वेगळाच मुद्दा आहे. पण तरी सुद्धा आता तर ते प्रश्नही वाचणं होत नाही. आता तर इंटरव्ह्यू सुद्धा आपण AIला सांगतो आणि मग कुणीतरी मागून प्रॉम्प्ट करतंय, त्या प्रश्नाचं उत्तर दे, तसंच होतंय. तर लर्निंगचा पॅटर्न बदलतोय का? म्हणजे जरी आपण मान्य आहे की आपल्याला ह्युमन इमोशनल टच लागणार आहे, ते समजून घेणं लागणार आहे, पण लर्निंगचं स्टुडंटचाच बिहेवियरच बदलतंय का? लर्निंग बिहेवियर बदलतंय का? म्हणजे जनरेशन झीचा जर विचार केला ना तर ते प्रचंड चॅटबॉट्स वरती डिपेंडंट व्हायला लागले जातात. आणि याच्यामध्ये एक एक्स फॅक्टर काय माहितीये का, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे मला काहीतरी प्रश्न कोणीतरी विचारला किंवा माझ्या डोक्यात आला तर मला क्विकली त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. मी कुठे जाऊन शोधत बसू, आणि ते जर का माझ्या फिंगर टिप्सवर आहे, माझ्या फोनवर आहे, तर मी का करू ना हे सगळं मगजमारी. मी पटकन ChatGPTवर जाते, माझा क्वेश्चन टाकते, मला असाइनमेंट किती 4-5 सेकंदात लिहून मिळते. त्याच्यामध्ये मी आणखी काही ऍडिशन करायची असेल, त्याचे इन्फोग्राफिक्स पण मिळतात, सगळं मिळतं आता त्याच्यावर. सो हा जो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हा पार्ट आहे ज्याच्यामध्ये डोपामाइन ह्या न्यूरो हॉर्मोनचा खूप मोठा रोल आहे, ज्यामुळे आपल्याला अनेक ॲडिक्शन्स होऊ शकतात. सो तो पार्ट खूपच इम्पॉर्टंट आहे, क्रिटिकल आहे यातला. आणि त्यामुळे पण ही मुलं, स्टुडंट्स आजचे खूप पटकन त्याच्यावर डिपेंडंट होत आहेत. इमोशनल डिपेंडन्सी खूप वाढत चालली आहे. आणि याच्यातनं जे कॉग्निटिव्ह अट्रॉफी हा पण प्रकार निर्माण व्हायला लागला की आपली थिंकिंगची कपॅसिटीच कमी व्हायला लागली आहे. वेगवेगळ्या अँगल्सने एखाद्या गोष्टीचा विचार करता येणं हे संपत चाललंय. कारण आय एम टोटली डिपेंडंट ऑन द आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू थिंक. सो मला डिसिजन घेता येत नाहीये, मला विचार करता येत नाहीये, मला माझ्या इमोशन्स हँडल करता येत नाही. मध्ये एक केस झाली, त्या मुलांनी सुसाईड केलं काही महिन्यांनी, जस्ट चॅटिंग विथ AI. सो हा सगळा प्रकार खूप वाढतोय. आणि मी म्हणाला त्याच्यावर लक्षात आलं, जर मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये, म्हणजे आपण एज्युकेशन मधल्या गोष्टी तर घेतोच आहे AIच्या हेल्पनी, पण पर्सनल लाईफ मधल्या गोष्टी पण जर AI मधनं घ्यायला लागलो तर माझी डिसिजन मेकिंग अबिलिटीज कमी होऊन जाईल. आणि म्हणजे ते लिटरली आपण मानसिकदृष्ट्या कुठेतरी अधू होऊ शकतो जर आपण ती प्रज्ञा जिवंत ठेवली नाही तर. सर, आता मध्ये जेफ्री हिंटन जे म्हणाला की AI आता स्वयंभू होणार आहे, ह्याचं पुढचं हे आहे की AI स्वयंप्रज्ञ होणार आहे आणि तो माणसापेक्षा हुशार झाला तर, म्हणजे मला हे मान्य आहे की माणसापेक्षा जास्त नॉलेज तो कन्झ्युम करू शकतोय बिकॉज ऑफ इनह्युमन एबिलिटीज. म्हणजे अमानवी ताकदीमुळं तो माणसापेक्षा जास्त नॉलेज किंवा ज्ञान ग्रहण करू शकतो. पण तो माणसापेक्षा हुशार होऊ शकतो का, आणि जर झाला तर काय? परत मला जेफ्री हिंटन नोबेल लॉरेट आहे, माझ्याकडे नोबेल प्राइज नाही, पण मला जेफ्री हिंटनला चॅलेंज करायचं आहे. आणि ते अशासाठी करायचं त्याचे थोडं लॉंगिश आन्सर मी देतो, कारण म्हणजे त्याला काहीतरी चॅलेंज करायचं तर तेवढा वेळ मला द्यायला पाहिजे. एक म्हणजे की शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता हे निसर्गदत्त बुद्धिमत्तेचं केलेली कॉपी आहे.
आपण मिमिक करतोय, आपण कॉपी करतोय. तर नेचरकडनं जर आपण काही शिकणार असू तर त्याच्यामध्ये मला काही 3-4 गोष्टी दिसतात. त्याच्या आधी मी सांगेन की इव्हन लॉ मध्ये ऍक्टस रेयस नावाचा प्रकार आहे आणि मेन्स रिया नावाचा प्रकार आहे. ऍक्टस रेयस म्हणजे काय, ऍक्च्युअली तुम्ही काय ऍक्शन घेतली, खून केला, चाकू मारला, ही ऍक्शन आहे. पण मेन्स रिया म्हणजे काय की बुवा चिडलो मी आणि म्हणून खून केला का, तो माझ्यावर येत होता अंगावर आणि म्हणून मी स्वतःला डिफेंड करण्यासाठी मारला. ह्याचे दोन्हीचे आउटकम वेगळे आहेत. तर याच्यामध्ये जो ऍक्टस रेयस आहे की ऍक्च्युअल ऍक्शन, क्रिया केलेली, ती कम्प्युटर किंवा AI कॉपी करेल. पण मेन्स रिया नाहीच आहे, त्याला मोटिव्हच नाहीये. ते जे मगाशी मधुरा म्हणत होती की कळत काहीच नाहीये, नुसतंच कॉपी आहे. एक दुसरं समजा आपण बघितलं की इव्हन वेगवेगळ्या फिलॉसॉफीमध्ये, जगातल्या, भारतातल्याच असं नाही, जगातल्या फिलॉसॉफीमध्ये, की समजा आपण स्पीच हे घेतलं, बोलणं आपलं, तर त्याचे 4 पायऱ्या सांगितल्या आहेत आपल्याकडे वेदांतामध्ये. त्याने म्हटलंय की तुम्हाला आधी परा, पश्यंती, मध्यमा असे 3 स्टेजेस आहेत आणि मग वैखरी म्हणजे जे आपण ऐकतो, की जे आपण वेव्ह म्हणजे फ्रिक्वेन्सी, नंतर वेव्हलेंथ, ह्याच्यामध्ये आपण आणून ते इलेक्ट्रॉनिक्स मशीननी आपण मिमिक करू शकतो. पण परा म्हणजे आपल्याला बोलायची इच्छा होणे, हे कसं मिमिक करणार? सो ह्या 4 ज्या स्टेजेस आहेत त्याच्यातल्या 3 स्टेजेस आपल्याला कॉपीच करता येणार नाहीयेत, कारण त्या कुठे तयार होतात तेच माहिती नाहीये. बरोबर. ते अहंकार, चित्त, मनस ह्या सगळ्यामध्ये पण आपण म्हणू शकतो. तर मी त्याचे अजून उदाहरणं देत नाही, तशी उदाहरणं सगळ्यांना आपल्याला माहिती असतात. पण शास्त्र, सायन्स मधले मी उदाहरणं देतो. ह्युमन जिनोम आपण 1995 मध्ये डिकोड केला. आता त्याला 30 वर्ष झाली. त्यावेळेला असं म्हटलं गेलं की प्रत्येक फंक्शनसाठी काहीतरी एक जीन असली पाहिजे, 1 to 1 असे 1 लाखापेक्षा जास्ती जीन्स असले पाहिजेत. आता लक्षात येत आहे की 5000च्या वर नाही आहेत. ते एकमेकांमध्ये काम कसं करतात हे कळलं नाहीये. 30 वर्षानंतर हे कळलंय की आपल्याला कळलं नाहीये. 8.2 एवढं% फक्त DNA हे फंक्शनल आहे. बाकीचं सगळं जे आहे त्याला जंक DNA म्हणतात. सायंटिस्टच म्हणतात जंक DNA, कचरा आहे म्हणतात, कारण त्यांच्या दृष्टीने तो कचरा आहे. ते का आहे हेच कळत नाहीये. हा एक भाग झाला. जे जीन असते ज्याच्यातनं प्रोटीन प्रोडक्शन होतं, पण त्याच्या बायोलॉजीत नको जायला, पण हे सगळं सेंट्रल डॉग्मा असं त्याला म्हणतात. तर ह्याच्यातलं फक्त 2% हे प्रोटीन प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्ड आहे. 98% हे आपल्याला माहितीच नाही की का आहे. हे आपल्या स्वतःच्या जीन मधलं बोलतोय आपण, तुमच्या माझ्या. समजा आपण मॅटर घेतलं, मॅटर आणि एनर्जी जी जगामध्ये आहे त्याच्यातली जास्तीत जास्त आपल्याला आत्ताच्या सर्व प्रगत तंत्रज्ञानांना कळलेली 5% आहे. त्याला बॅरिओनिक मॅटर वगैरे असं काय काय म्हणतात. आपण म्हणतो ना डार्क एनर्जी, डार्क मॅटर, हेच 95% आहे. आपण अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आईसबर्ग, हिमनग असतो, त्याचा 1 अष्टमांश वर असतो आणि 7 अष्टमांश खाली असतो. आपल्याला 1 अष्टमांश सुद्धा जेमतेम दिसतंय. आपण चालताना जे सिग्नल व्हिज्युअली मेंदूमध्ये रजिस्टर होतात ते 15%च्या वर नाही आहेत. बाकी आपण कुठेही अडखळत नाही, पडत नाही, नाही का. तर निसर्ग आपल्याला काय सांगतोय की तुम्हाला कॉपी करायचं आहे तर करा, पण जे कळेल तेच तुम्ही कॉपी करू शकाल आणि त्याची लिमिट माझ्या मते 15% आहे. 2 ते 15%च्या वर आपल्याला कळतच नाहीयेत सिस्टीम. आता बघ ना की अहंकार, चित्त, मनस हे 3 भाग झाले आणि मग बुद्धी आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, पण कृत्रिम मनस आहे का, कृत्रिम चित्त आहे का, कृत्रिम अहंकार आहे का, ते कळलं तर आपण कॉपी करणार ना. त्यामुळे जेफ्री हिंटनला मला अतिशय सादर सांगायचं आहे की आय डोंट अग्री विथ यू. सेंटियंट किंवा कॉन्शियस, स्वयंप्रज्ञ होण्यासाठी जगण्याची इच्छा पाहिजे ना, ते बायोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे. 0 सम गेम ज्याला म्हणतात, की थोडं तुझं कमी झालं तर माझं जास्ती होणार, हा प्रकार बायोलॉजिकल आर्टिफॅक्ट आहे, तो टेक्नॉलॉजीत नाहीच आहे. त्यामुळे आय डू नॉट अग्री विथ. आणि मी तर हे पण म्हणेन की हे एक आर्ग्युमेंट नेहमी दिलं जातं की जसं सायन्स इव्हॉल्व्ह होईल तसं हे 85% पण कळायला लागेल आपल्याला, जे आत्ता अजिबातच काही माहिती नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की तेही शक्य नाही, कारण आत्ता 1000 वर्षाच्या इतिहासात नाही कळलं, तेही शक्य नाही. म्हणजे ते डॉन मधलं आहे ना की डॉन को पकडना मुश्किल ही नाही, नामुमकिन है. तर मला वाटतं आपण सेंटियंट किंवा कॉन्शियस AI करणं
मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे, डॉन 3 आहे. आपल्याला शक्यच नाहीये हे. इनफॅक्ट निसर्ग हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय. आउटर स्पेसवरनं सांगतोय, इनर स्पेसमधनं पण सांगतोय, आणि या सगळ्यामध्ये सांगतोय की तुम्हाला कॉपी करता येणार नाही कारण तुम्हाला कळलेलंच नाहीये. आणि समजा हे सगळं आर्ग्युमेंट आपण सायंटिफिकली घेतलं की आत्ता 15% कळलंय, आता एकदम वेगाने प्रगती होईल आणि आपल्याला 100% कळेल. माझा पुढचा प्रश्न आहे, 100% तुम्हाला जर कळलं की आपण मृत्यूनंतर काय होतं, कॉन्शियसनेस म्हणजे काय, तो कुठे असतो वगैरे, मग तुम्हाला कृत्रिम कॉन्शियसनेस करायची गरज राहील का त्यावेळेला? डू यू वॉन्ट टू? जर कळलंच सगळं तर तुम्ही कृत्रिम का कराल? म्हणजे थोडक्यात आपण मृगाजळाच्या मागे धावतोय. त्यामुळे आय डू नॉट अग्री विथ जेफ्री हिंटन, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू हिम. मला एक खूप सोपं एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला याच्यावर. मी जर तुम्हाला लाल रंगाचा एक कागद दाखवला तर तुम्हाला काय काय येतं मनात ते पाहिल्यानंतर? सिग्नल. तुम्हाला काय येतं? रुमाल. ओके. सो मला लाल रंग पाहिला तर लाल फूल आठवतं आणि त्यामुळे गणपती आठवतो. एखादा समजा सर्जन असेल तर त्याला लाल रंग पाहिल्यावर ह्युमन ब्लडची आठवण होईल. सो ही जी मेमरी आणि हा जो सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे, आपल्याला सगळ्यांना वेगवेगळं काहीतरी सुचलं ते पाहिल्यानंतर. सो आपल्या डोक्यात काही लाल रंग पाहिल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची इंटेन्सिटी, त्याची डेप्थ काय, हे सगळं कॅल्क्युलेशन नाही होत. आय हॅव माय फिलिंग्स, माय मेमरी. याला हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात. आणि तो आत्तापर्यंत सॉल्व्ह झालेला नाही, ज्याच्याबद्दल सर बोलतात की ते जे 85% दॅट इज हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस. की हा कॉन्शियसनेस, ही मेमरी कुठे आहे? ही मेमरी, इफ आय सी अन ऑब्जेक्ट, माझ्या डोक्यात ते उलटं, एकतर डोळ्यामध्ये आधी प्रोजेक्ट होतं उलटं, मग ते माझा ब्रेन्स उलटं करून त्याचा अर्थ लावतो आणि मग प्लस माझे सगळे फिलिंग्स, मेमरीज आणि काय काय सगळं त्याला अटॅच करून फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये माझ्या डोक्यात त्या वस्तूबद्दलचा विचार येतो. हे जे सगळं काही होतं ह्याच्यामध्ये माझ्या ब्रेनमध्ये कम्प्लीट अंधार आहे. तिथे फक्त न्यूरॉन्स आहेत, इलेक्ट्रिक इम्पल्सेस आहेत, बाकी काही नाही. तिथे कुठलाही दिवा नाही, कुठलाही लाल फूल नाही आतमध्ये. सो हे सगळं कुठे होत आहे? माझ्या डोळ्यासमोर मला लाल फूल दिसलं म्हणजे कुठे दिसलं हेच माहिती नाहीये. ऍक्च्युली कॉन्शियसनेसची आत्ताची सगळ्यात लेटेस्ट सायंटिफिक डेफिनेशन म्हणजे इट इज अ कॉम्प्लेक्स क्वांटम फेनॉमेनन. काय कळलं आपल्याला? मला तर काही कळलं नाही याचा. इनफॅक्ट जे नक्की कळत नाही त्याला सध्या क्वांटम म्हणण्याचे क्रेज आहे. हो, आणि हे शास्त्रज्ञ म्हणतात, रॉजर पेनरोजने म्हटलंय, म्हणजे असं तसं कोणीतरी नोबेल लॉरेट आहे. तर म्हणजे दिस इज अन एक्नॉलेजमेंट की हे आपल्याला कळलेलं नाही, आणि माझं म्हणणं हे आपल्याला कळणार नाही, आणि पुढचं म्हणणं आहे कळलं तर आपल्याला त्याची गरज राहणार नाही. सर, पर्पज ऑफ वर्क मी का आहे हाच जर प्रश्न पडणार असेल तर मग का आपण याच्या मागे पडतो? म्हणजे जर एवढ्या लेवलला आपण जाणार असू तर हे का घडतंय? म्हणजे ह्याच्याबद्दल टेक्नॉलॉजी लेवलला कुठे कॉन्व्हर्सेशन नाही चालू आहे का? कारण का जे कोणी बनवत आहेत त्यांनाही ते नाही का ह्याचं, त्यांना ह्याची सुज्ञता आहे का? सो याच्यामध्ये माझी थिअरी तरी अशी आहे आणि पर्सनल आहे की याच्यामध्ये डॉमिनन्स आहे, याच्यामध्ये प्रॉफिट हा मोटिव्ह आहे. म्हणजे मध्ये एकदा मी असं वाचलं होतं की फेसबुक किंवा अन्य कोणीतरी या लोकांना तुम्ही झोपायला नकोच आहात. आय डोंट वॉन्ट यू टू स्लीप. नेटफ्लिक्सला. तर याचा अर्थ काय आहे? म्हणजे तुम्ही सतत आमच्याबरोबर एंगेज राहा, आणि त्यांनी तुम्हाला काय प्रश्न होतील हा तुमचा प्रश्न आहे, पण आम्हाला बिकॉज वी हॅव व्ह्युअरशिप, बिकॉज वी हॅव दिस दॅट अँड द अदर, आम्हाला प्रॉफिट पाहिजे. आणि त्यामुळे जो AI डॉमिनेट करेल तो जगावर राज्य करेल, या स्पर्धेतनं हे सगळं होत आहे. आत्ता सुद्धा हे सगळी लोक काढली जात आहेत. यानी कंपन्यांचे प्रॉफिट मार्जिन प्रचंड वाढलेत. शेअर व्हॅल्यू इज शूटिंग थ्रू द रूफ. एनव्हिडियाचं काय बघतोय आपण? साधं उदाहरण घेऊ. ट्विटर जेव्हा एक्स होऊन त्यांनी इलॉन मस्कनी घेतलं त्यावेळेला जेवढी लोक काम करत होती 40% ओव्हरनाईट गॉन. त्याच्यानंतर हळूहळू कमी करत गेलाय. अनेक लोक काढून टाकली आहेत. एक्सचं फंक्शन कुठे कमी झालंय? नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय दाखवून दिलं? ट्विटरमध्ये समजा 100 लोक काम करत होती, तीच एफिशियन्सी मी 10 किंवा 15 लोकांनी करून दाखवतोय. त्यामुळे स्टॉक प्राइस वाढते आहे, त्याचा इम्पॅक्ट वाढतो आहे, पण लोकांचा जॉब जातोय. त्याच्याशी ह्या लोकांना काही देणं घेणं नाहीये. दे वॉन्ट टू डॉमिनेट. त्यामुळे मी त्याला नागडा उघडा स्वार्थ म्हणतो की मी जगावर राज्य करणार. मग तो देश असेल
कंपनी असेल नाहीतर व्यक्ती असेल. या स्पर्धेतनं हे सगळं तयार होत आहे. त्याच्यामध्ये काही फार मोठा सोशल अँगल आहे किंवा स्पिरिच्युअल अँगल आहे असं काही नाहीये. आणि याची मागच्या वेळेला आपल्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की ज्या 17-18 लोकांनी सही केली होती की पुढचे 6 महिने आम्ही AI वर काम नाही करणार कारण त्याचे एथिक्स आम्हाला अजून कळलेले नाही आहेत. त्याच्यामधलं इलॉन मस्क यांनी पुढचे 2 प्रॉडक्ट त्याच 18 महिन्यामध्ये आणले जेव्हा त्यांनी म्हणलं होतं मी काहीही काम करणार नाही. कारण त्याला लक्षात येते आपण जर मागे पडलो तर आपण एवढी केलेली इन्व्हेस्टमेंट जाईल. हा सगळा स्वार्थ आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे दिस इज नॉट गोइंग टू चेंज. ह्युमन स्वार्थ हा काय असा एकदम अचानक सगळ्यांना काहीतरी आध्यात्मिक रिव्होल्युशन असं काही होणार नाहीये. त्यामुळे दिस इज हिअर टू स्टे. आणि हे त्या बिग शॉटच्या बाजूनी झालं. जर इंडिव्हिज्युअल लेवलवर विचार केला तर वापरणारे आहेत ना. व्हीबॉट नावाचा एक चॅटबॉट आहे आमच्या फील्डमधला, सायकोलॉजीमधला, की जो लोकांशी गप्पा मारतो. 2 मिलियन युजर्स आहेत त्याचे. त्यातले 86% लोक म्हणतात की आमचा मूड सुधारतो याच्याशी बोलून. आम्हाला बरं वाटतं, कोणीतरी आहे आपलं असं वाटतं. काट्याने काटा. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन सांगतंय हे की 68% लोकांना आवडतंय चॅटबॉटशी बोलायला इन्स्टेड ऑफ अ ह्युमन कन्सल्टंट. सो वापरणारे आहेत, प्रोव्हायडर्स आहेत, चालू आहे सगळं. मग नेमकी आपण स्पर्धा कोणाशी करतोय? म्हणजे AI शी करतोय की AI बनवणाऱ्या माणसांशी करतोय जे आपल्याला कदाचित एन्स्लेव्ह करू बघतायत? हु आर वी रिली कम्पिटिंग विथ? नाही, इट इज स्टील तेच मला परत वाटतं की आपली कॉम्पिटिशन फायनली माणसांचीच आहे. इट इज नॉट विथ टेक्नॉलॉजी. याचं सिम्पल कारण मग अशी मी म्हटलं तसं टेक्नॉलॉजीला सेल्फ प्रिझर्वेशन हे नाही आहे की मी जिवंत राहिलं पाहिजे असं कुठल्याही कम्प्युटरला स्वतःहून वाटत नाही. कारण प्रज्ञाच नाही, स्वयंप्रज्ञा नाही. त्यामुळे ते त्याच्यामधले टेक्नॉलॉजिकल आणि मेकॅनिकल आस्पेक्टमध्ये ते आपल्याला केव्हाही खाऊन टाकेल. पण जिवंत राहायला पाहिजे ही जी काय प्रेरणा आहे, स्वयं म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशनची इच्छा, तीच नाहीये ना. त्यामुळे AI मुळे जग बुडी होईल का? होऊ शकेल, पण ती AI मुळे नाही होणार. AI वापरणाऱ्या माणसांच्या मध्ये युद्ध होईल. इट इज नॉट द टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी इज डम्ब. AI इज ऑल्सो डम्ब. AI ला स्वयंप्रज्ञा नाही. AI फक्त न थकता तुम्ही सांगाल ते गुलामासारखं काम करेल. पण हा गुलाम कोणाच्या हातात आहे त्याच्यावरनं 2 लोक एकमेकांना मारू शकतात. हे खूपच महत्वाचं आहे. आपली स्पर्धा किंवा आपलं मानवजातीचा मृत्यू हा AI मुळे होणं शक्यच नाही. बिकॉज AI ला कळतच नाही की ह्यांना मारायचंय. ते तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांच्या मध्ये युद्ध झालं, समूहांमध्ये युद्ध झालं, कंपन्यांमध्ये युद्ध झालं तर जगबुडी होईल, नॉट अदरवाईज. असा नुसता ॲटम बॉम्ब, ॲटॉमिक एनर्जी केव्हापासून होती? एनोला गे मधनं 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला टाकल्यानंतर लोक मेली ना. ती टाकणारी लोक वेगळी, स्वतः तंत्रज्ञानाने काहीच नाही केलेलं. पण ह्याचा आपल्या एन्व्हायरमेंटवरती, निसर्गावर, नैसर्गिकदृष्ट्या पण काही गोष्टी बिघडणार आहेत का? आपल्या निसर्गाचा समतोल बिघडतो का? कारण हा राक्षस जो काही आहे हा बकासूर आहे. म्हणजे मध्ये सॅम्युएल पण म्हणाला की प्लीज थँक्यू म्हणू नका. तुमच्या थँक्यूनी माझे खूप एनर्जी वाया जाते, पाणी वाया जाते, कारण का मला कूल डाऊन करायला लागतं. तर थँक्यूनी जर एवढा फरक पडत असेल तर आपण ज्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करतोय रोज, अजून हे करू ते करू, काय आपण जिनोम अजून कोड करायला डिकोड करायला वापरणार म्हणतोय अजून पुढच्या लेवलला जाऊन, तर तेवढी ह्या धरणी मातेची क्षमता आहे का या धरणी मातेवरती आपण अत्याचार करतो? हो, 100% अत्याचार आहेत. म्हणजे AI आणि त्याच्यावर अजून पुढचं तंत्रज्ञान जे आपला आजचा विषय खरं तर नाहीये पण ते त्याच्यावर आधारित आहे, ते म्हणजे ब्लॉकचेन. हे सगळं क्रिप्टोकरन्सी आणि ते ह्याच्यामध्ये लागणारं जे एकूण कम्प्युटिंग पॉवर आहे ती अत्यंत म्हणजे हंग्री अँड थर्स्टी असंच त्याचं वर्णन करतात. मग एक साधं उदाहरण घेतो की समजा आपण एक फोटो घेतला आणि तो एक 50-60 लोक आहेत अशा ग्रुपमध्ये आपण शेअर केला. तो फोटो कशाचा? मी समजा काहीतरी नवीन कापड आणलं, शर्ट आणला, काहीतरी वस्तू आणली, त्याचा फोटो कौतुकाने काढला आणि तो शेअर केला. तर हे 60 लोकांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते थम्सअप केलं, आवडलं, त्याच्यावर काही कॉमेंट, ही जी सगळी प्रोसेस झाली, याच्यामध्ये लागणारी जी एनर्जी आहे त्याच्यामध्ये 1 कप चहा तयार होऊ शकतो. म्हणजे एवढं आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. ती इलेक्ट्रिसिटी येणार कोळसा जाळून, म्हणजे त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड निघणार, CFC निघणार, त्यांनी आपण पोल्युशन करणार. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे की त्याच्यासाठी कूलिंग लागतं. हे सगळे जे सर्व्हर्स आहेत जगभरामध्ये आहेत
त्या जगभरांचं जे सर्व्हर्स आहेत त्यांना कूलिंग लागतं, कारण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हीट तयार होते. हे जेव्हा कूलिंग लागतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर पाण्याचा होतो. हे जे पाणी आहे ते नंतर अशुद्ध असतं. हे पाणी आत्ता जे मी उदाहरण घेतलं, 50 लोकांना पाठवलेला फोटो दिसायला किती वरकरणी साधं सोपं सरळ ट्रिव्हियल आहे. आता ह्याच्यामध्ये लागणारं पाणी ही साधारण 250 ml आहे. म्हणजे ॲक्च्युली चहाचा कप, चहाच्या कपामध्ये असणारं पाणी आणि तो चहा करायला लागणारी एनर्जी, हे आपण सहज म्हणून केलंय. म्हणजे हे माइंडलेस यूज आहे. आपण किती वेळा HBDच्या पलीकडचे चित्र पाठवतो, व्हिडिओज पाठवतो, हे आवडलं म्हणून फॉरवर्ड करतो. त्यावेळेला आपण ह्याचा अजिबातच विचार, ते फुकट आहे ना आपल्याला, पण म्हणजे पैशानी फुकट आहे, फुकट नाही आहे. त्याची किंमत आपण सगळेच मोजणार आहोत, आपणही मोजणार आहोत. ॲज अ कलेक्टिव्ह आपल्याला ह्याच्याबद्दलची जाणीव करून द्यायला पाहिजे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये कार्बन फुटप्रिंट हा एक भाग झाला, पण पाण्याचा दुसरा भाग झाला. समजा आपण बघितलं की LLMला किंवा AIची जी सगळी ॲक्टिव्हिटी आहे पूर्ण जगभरामध्ये 1 वर्षात होणारी, की बा तुम्ही प्रश्न विचारताय ते उत्तर देताय, मग अजून काही, ह्या सगळ्यामध्ये लागणारी जेवढं पाणी आहे, कूलिंगसाठी लागणारं पाणी, ते पाणी अख्ख्या डेन्मार्क देशाला लागणाऱ्या वार्षिक पाण्याच्या गरजेपेक्षा 6 पट आहे. बापरे, एवढं? आणि हे सगळं वाया चाललंय. आता हे येणार कुठनं? ते येणार अंटार्क्टिकावरनं. तिकडनंच मान्सून येतो आपल्याकडे, भारतासाठी ह्याच्यात बोलायचं झालं तर अशा तऱ्हेचं जर का पाण्याचा विध्वंस आपण करत सुटलो, की जर करतोच आहोत आपण आणि आपल्या नकळत करतो, तर अजून एक 5, 10, 15 वर्षानंतर AIला स्वयंप्रज्ञ होऊन, की जे माझ्या मते होणार नाही, आपल्याला मारायची गरज कुठे आहे? आपणच आपल्याला ऑलरेडी त्याची तयारी सुरू केली आहे. सो त्यामुळे पाणीच जर संपलं तर त्याच्यावरनं 3रं महायुद्ध म्हणतातच की बरेच वेळा, की पाण्याच्यावरनं होणार आहे. त्याची सगळी तयारी आपण रोज करतोय. आपण जेव्हा अत्यंत, मी त्याला निर्बुद्धपणे म्हणेन की अतिशय आवश्यक, सोशल मीडिया बंद करा कोणीच म्हणत नाहीये ना, पण आपण माइंडलेसली जे चाललंय, काही कुठे विचार नाही, विचारहीन अवस्थेत आणि निर्बुद्धपणे, हे आवडलं पाठवून दिलं, त्यांनी काय म्हटलं त्याच्यावर मी अजून काहीतरी, ठीक आहे, म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी आपणच त्याला ब्रेक घातला पाहिजे, नाही तर रील्स आफ्टर रील चालू आहेत. सो हे सगळं पाहण्याचं आणि त्याच्यातनं आनंद मिळवण्याची एक प्रचंड मोठी कॉस्ट आहे आणि ती कदाचित आपली पुढची पिढी देणार आहे. जर ती पिढी तिथपर्यंत हा प्रश्न टिकला तर, त्याच्या पुढे टिकेल का नाही माहित नाही. सो इट इज हंग्री, इट इज थर्स्टी, आणि माझ्या मते इट इज अ किलर. त्याची खूप गांभीर्याने करायला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं AI एथिक्स कमिटी आणि आत्ता जी म्हणजे दुसरी AIच्या बद्दलची मीट झाली पॅरिसमध्ये, नंतर होपफुली कधीतरी ती भारतात होईल. या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याचं डिस्कशन चालू आहे, पण ते नुसतं डिस्कशन आहे आणि हे डिस्कशन कधीही फ्रुटफुल होणार नाही. ह्याचं कारण ती नुसतं, म्हणजे आपण म्हणतो ना की अकॅडमी आणि इंडस्ट्री ह्याच्यामध्ये हे पाहिजे, समन्वय पाहिजे. त्याच्या कित्येक गोष्टी मी इंडस्ट्रीकडनं पण केल्या आहेत आणि युनिव्हर्सिटीकडनं, त्यातनं निष्पन्न काही होत नाही. लोक समोसे खातात आणि हे यातनं निष्पन्न न होण्याचं मेन कारण नागडा स्वार्थ. ठीक आहे, पुढच्या पिढीपर्यंत टिकणार नाही, पण मला आज माझा स्टॉक प्राइस वाढेल ना, तर गुगल करणारे, मायक्रोसॉफ्ट करणारे, हे सगळं आहे. पण मग म्हणजे सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो तर हे करू शकतो. निदान माइंडलेस ऍक्टिव्हिटी ऑन AI हे तरी नको. AIला हे विचारून बघूया, अशी गंमत म्हणून खूप करण्याचं तरी आपल्याला शक्यतो टाळावं, आपली आधी बुद्धी वापरावी, एटसेट्रा. दॅट्स अ व्हेरी लॉंग आन्सर टू युअर क्वेश्चन. पण अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट या प्रश्नात सांगायची म्हणजे, तो तुम्ही जो म्हणलात की मला कळलं पाहिजे कुठे थांबायचंय, तो जो स्विच आहे ना, तो एका विशिष्ट गोष्टीने येतो. आणि सर सारखे माइंडलेस यूज म्हणतात. सो आपण जर का माइंडफुल झालो त्याच्याऐवजी, आणि त्याच्यासाठी मी खूपच जास्ती मी बाहेर जाऊन सगळीकडे प्रमोशन करते, ते म्हणजे योग, प्राणायाम आणि मेडिटेशन. हे सगळ्यांनी करणं खूप आवश्यक आहे. त्यांनीच आपण भानावर राहतो आणि आपल्याला कळतं की देअर कम्स अ मोमेंट, आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करताना, की मी काय करतेय, का करतेय हे, आणि मला कुठे, वेअर आय वॉन्ट टू रीच, हे मला त्याचं जाणीव होते, भान येतं. सो हे जे भान येणं हा जो प्रकार आहे, तो जे रेग्युलरली ह्या प्रकारचे व्यायाम करतात, योगासन, प्राणायाम आणि ध्यान, त्यांना ते भान खूप जास्त असतं. आणि मग त्या लोकांना, हे करणाऱ्या लोकांनाच हे समजू शकतं, जे सर म्हणतात की ऑटो पायलटवर जातो आपण,
चालू आहे आपलं, चालू आहे. तासन तास मुलं ते शॉर्ट्स बघतात, इंस्टाग्राम बघतात, कळतच नाही थांबायचं कुठे. यू लूज सेन्स ऑफ टाइम, काही कशाचं भानच राहत नाही. सो ह्या सगळ्यासाठी आम्ही स्टुडंट्सना खूप अवेअर करायचा प्रयत्न करतो याच्यावरती, की आत्ता सुरू करा. 13, 14, 15 वर्षी केलं तरी जेव्हा हा प्रकार होऊ शकतो तुमच्याबरोबर, की तुम्ही प्रचंड AI वरती डिपेंडंट होऊ शकता, तिथपर्यंत तुमचं ते डेव्हलप होईल, ती जाणीव. आणि त्यासाठी ह्या गोष्टी करायलाच हव्या, प्रत्येकाने करायला हव्या. याचाच पुढचा टप्पा तो म्हणजे आता हे वेगवेगळ्या धोक्यांबद्दल आपण बोलतोय, तर नोकरीच्या पलीकडे जाऊन आणखीन काय वेगवेगळे धोके दिसतात. म्हणजे आता आपण डीपफेक बद्दल बोलतो आणि ते आता इतकं एफिशियंट झालंय की खरा माणूस खोटा वाटतो त्याच्यासमोर आणि काय खरं काय खोटं यातला फरक करता येत नाही. म्हणजे आपण गेल्या इलेक्शनच्या वेळेस जे काही व्हिडिओ पाहिले तोपर्यंत पण असा फरक कळत होता डोळ्यांना बघून. आत्ताही काही कळत नाही आणि अगदी 5 मिनिटात जनरेट होणारे ते व्हिडिओज आहेत ज्यात लोक इंस्टाग्रामवरती ट्रेंड म्हणून की कसा मी माझे वडील या वर्षी गेले तर मी त्यांच्यासोबतच्या फोटोमध्ये ते मोठे झाल्यानंतर आता कसे असते आणि आमच्या दोघांचा एक व्हिडिओ बनवू. आपण सगळं त्या AI ला फीड करतोय वेगवेगळा डेटा देऊ. अशा याच्यात काय धोके दिसतात. म्हणजे एथिक्स बद्दल आपण बोललो, डीपफेक आहे किंवा बऱ्याचदा आपण ह्या कॉमेंट्स ऐकल्या की कसं AI सुद्धा रेसिस्ट होते आणि मग त्या पद्धतीचा रिस्पॉन्स AI ने दिला. नोकरीच्या पलीकडचे जाऊन हे धोके किती मोठे आहेत आणि ते कसे आपल्यावरती पण इम्पॅक्ट करतात. कारण आपण जे मिळाले उत्तर ते घेतोय आणि पुढे सरकतोय कारण मला तेवढंच उत्तर अपेक्षित आहे. राईट. सो नोकरीच्या पुढचं आपण बोलूया. फक्त नोकरीच्या बद्दल, त्याच्याबद्दल आपण खूप वाचतो, आधी आपल्या एपिसोडमध्ये झालेलं पण आहे, त्यामुळे परसे त्याच्याविषयी नाही बोलत. मला एक वेगळी भीती वाटते. मागच्या वर्षीचं नोबेल पीस प्राइज हे निहॉन हिदॅन्को नावाच्या एका जॅपनीज ऑर्गनायझेशनला मिळालं आणि त्याच्यामध्ये त्यांना मिळायचं कारण की त्यांनी हिबाकुशा म्हणजे हे जपानी शब्द आहे की ज्याचा अर्थ ॲटॉमिक बॉम्बमुळे विस्थापित झालेले किंवा बाधित झालेले लोक, अफेक्टेड पीपल. तर त्यांच्यासाठी खूप काम त्यांनी तेव्हापासून केलंय 45 पासून. तर त्यांना त्यांच्या कामाबद्दल ते अवॉर्ड मिळालं, पीस प्राइज. मला अशी भीती वाटते की जर का काही 2 पिढ्यांपर्यंत हे सगळं टिकलं आणि आपल्यामध्येच युद्ध होऊन सगळं संपलं नाही तर AI हिबाकुशा असं काहीतरी तयार होईल. AI मुळे विस्थापित झालेले लोक, जसे आपण धरणग्रस्त हा शब्द वापरतो, AI ग्रस्त, तसे AI ग्रस्त म्हणजे AI हिबाकुशा, की त्याच्या स्फोटामुळे, हा स्फोटच आहे, AIच्या स्फोटामुळे नोकरीच गेलेले असे जर का गर्दीच्या गर्दी तयार झाली तर त्यांच्यासाठी काम करणारे लोक, मग त्याला ते आपण UBI युनिव्हर्सल बेसिक इन्कम वगैरे अशी कुठली तरी संस्थेला कदाचित 15 वर्षानंतर नोबेल पीस प्राइज द्यायची वेळ येईल. असं होण्याची शक्यता आहे जर आपण सावध राहिलो नाही तर. हे निसर्गाला आपण जे काय तोडत चाललोय ते तर सोडून दे, ऍक्च्युअली एम्प्लॉयमेंट. पण एम्प्लॉयमेंट बद्दल आपण खूप आधी वाचतो, बोलतो, म्हणून मी तो भाग सोडून हे डीप फेक आणि हे सगळं, याच्यात अजून 2 एलिमेंट येतात. कोणत्याही तज्ज्ञ माणसाला AIच्या विचारलं असतं, तो म्हणतो ऍक्च्युअली LLM कसं काम करतं हेच आम्हाला माहिती नाही. ओके. तुम्ही पण समजा विचारलं काही प्रश्न तर त्याचं उत्तर आल्यानंतर तुम्ही विचारलं की ह्याचा रेफरन्स काय आणि हे उत्तरच का तुम्ही दिलं, त्याचं उत्तर स्वतः LLM देत नाही, देऊ शकत नाही. आणि AI एक्सपर्ट ज्यांनी हे तयार केलं ते पण देऊ शकत नाही. सो इट इज अ ब्लॅक बॉक्स. कार्यकारण भाव आपल्याला कळत नाहीये, हा एक भाग. आणि दुसरं, AI हॅल्युसिनेट पण करतं. हॅल्युसिनेशन म्हणजे काय की AIला जर लक्षात आलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर सापडत नाहीये तर ते इन्फॉर्मेशन आहे असं समजून उत्तर देतं. उत्तर द्यायचंच असं. हो, खोटे आकडे देतं, काहीतरी बनवून काहीतरी देतं. हो हो हो. तर हे डीपफेकच्याही पलीकडचं डेंजरस आहे. कारण डीपफेकमध्ये निदान त्या माणसांनी ठरवून केलेलं आहे. इथं ऍक्च्युली तंत्रज्ञान जे सांगतंय तर ते आपल्याला वी हॅव टू व्हेरीफाय की हे खरंच आहे, याचा रेफरन्स काय आहे वगैरे वगैरे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आपल्याला वाटतं तेवढं रिलायबल आहे असं नाहीये. ते त्याच्यामध्ये बायस तर नक्कीच येतं. म्हणजे नर्स ह्याच्यासाठी जर एखाद्या पुरुषांनी अप्लाय केलं तर आत्ताच्या डेटामध्ये त्याला रिजेक्ट केलं जाईल. कारण नर्सेस त्यांनी पाहिल्यात तर 95% बायकाच आहेत, स्त्रिया किंवा मुली ह्याच क्षेत्रामध्ये आहेत. किंवा फायनान्स सेक्टरमध्ये कोणीतरी ब्लॅक म्हणजे आफ्रिकन अमेरिकन वुमन हिने अप्लाय केलं तर तिला ते प्रमोशन देणार नाहीत, कारण त्यांनी पाहिलेले सगळे जे आहेत ते पुरुष आहेत आणि व्हाईट मेल्स आहेत. तर हा बायस आहे ना. मग आपल्या देशामध्ये ह्याचं काय होईल ह्याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे.
सो ह्या सगळ्या गोष्टींच्या वर म्हणजे ह्यामुळे अजून सामाजिक प्रश्न निर्माण होतात. याच्यामुळे मग डीपफेक तर आहेच. डीपफेक आता इव्हन ऐश्वर्या राय किंवा अमिताभ बच्चन कितीतरी अनेक लोकांनी, आपण मागच्या वेळेला बोललो तेव्हा तर डीपफेक सगळ्यांना ऍक्सेसिबल पण नव्हता. आता मी तयार करू शकतो, कोणाचं एवढं सोपं आहे ते, आणि फ्री खूप चांगलं करू शकतो. हेजेन वगैरे तर म्हणजे कळतच नाही की आपण ते रॅन्डम, आणि एकतर मी व्यक्ती तयारच करू शकतो. करेक्ट. आणि सो डीपफेक ही खूपच भयंकर मोठी समस्या आहे. ते नुसतं दिसण्याचं नाही आहे, आवाज आणि सगळंच. म्हणजे एक मोठ्या उद्योजकाने, मी नाव नाही घेत, पण त्यांनी सांगितलं होतं, पब्लिक कार्यक्रमात सांगितलं होतं की माझ्या नावाने कोणाला तरी 3-4 मॅनेजर्सना सांगण्यात आलं, आणि त्या लोकांनी हे काम केलं कारण त्यांना पटलं की हाच माणूस आहे, म्हणजे आपला नेहमीचा बॉस आहे हा. त्याचे गैरवापर, त्याच्यामधनं होणारं हे सगळं फार डेफिनेटली भयंकर आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण आता खोटा डेटा तयार करून तुम्हाला उत्तर देणं त्याच्यासाठी कंपल्सरी असल्यासारखं असल्यामुळं ते करतंय. अजून एक जाणवतं ते म्हणजे खूप जास्त अफर्मेटिव्ह बोलतं, आणि ते सतत तुम्हाला तुझं बरोबर आहे मी समजा जर त्याला सांगितलं की काय बाबा मी हे केलंय, मॉरल्स खूप कमी आहेत. म्हणजे तरी ChatGPTला थोडे तरी आहेत. ग्रॉक आणि हे जर बाकीच्या ह्याच्यावरती बघितलं तर त्याचे मॉरल कंपास खूप वेगळे आहेत. जर मला ॲज अ व्यक्ती म्हणून, हे आता आपण 6 महिने वर्ष झालं वापरतोय, जर मी 7, 8, 10 वर्ष AI सोबत बोलतोय, ज्या आपण बॉट्स बद्दल बोललो, ज्यांच्यासोबत मी बोलतोय, आणि ते मला अफर्मेटिव्ह, तुझं बरोबर आहे, अरे किती छान, ठीक आहे, हरकत नाही, असं जर बोलत राहिला तर माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला कुठेतरी गंज चढेल का? हो, मी एक खूप गमतीशीर म्हणू आपण, पण ते तितकं स्केरी उदाहरण आहे. रेप्लिका म्हणून एक ॲप आहे, AI टूल आहे. म्हणजे तर एक रोझाना रॅमोस नावाच्या बाईनी रेप्लिका वापरून एक चॅटबॉट तयार केला आणि त्याच्याशी लग्न केलं. आणि का केलं याचं रिझन तिने सांगितलं की ही डझंट हॅव बॅगेज अँड देर इज नो फॅमिली ड्रामा. सासू नाही, सासरे नाही, नणंद नाही, भावजाई नाही, कोणी नाही, सण वार करायचे नाही, काही नाही. मस्तपैकी मी जे बोलते ते तो ऐकून घेतो, माझ्याशी फक्त प्रेमाने बोलतो आणि माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देतो, मला जे हवं ते करतो. आणि तू बरोबरच म्हण. हा बरोबर. सो हे पण होतं. आणि मगाशी आपण जे बोललो ते की एक मुलगा बोलायला लागला चॅट AI-शी. त्यांनी सांगितलं माझ्या पेरेंट्सशी माझं भांडण होतं, मला त्रास होतोय, ते मला ओरडतात, माझं कोणी ऐकत नाही. मी मध्ये एक प्रयोग केला, ChatGPTशी डायलॉग करून बघितला आणि मी त्याला असं बोलत गेले की मी खूप एकटी आहे आणि कोणीच माझं ऐकत नाही, सगळे माझ्यावर चिडचिड करतात आणि मला खूप कंटाळा आलाय असं. तर त्यांनी सुरू केलं माझ्याशी बोलायला की तू असं समजू नकोस की तू एकटी आहेस, मी आहे ना तुझ्यासाठी, मला सांग तुझ्या मनात काय चालू आहे ते. अशा पद्धतीची वाक्य मी दाखवू शकते तुम्हाला. तो स्क्रीनशॉट व्हिडिओ केला ॲक्च्युली मी त्या डायलॉगचा. सो ह्या पद्धतीने माझ्याशी बोललं. ते माझ्याबरोबर गंमत पण करत होतं. म्हणजे एक माझ्याच एका सेशनसाठी मी त्याला माहिती विचारली, तर त्यांनी मला विचारलं की ह्याचं प्रेझेंटेशन करून देऊ का. मी म्हटलं नको, बास आहे मला जेवढी माहिती मिळाली, नो असं म्हणलं मी. त्याच्यावर ते मला म्हणलं की आर यू शुअर की म्हणजे तुला खरंच नको आहे का की नुसतीच गंमत करतेस, खरंच देऊ का तुला, असं ते कन्फर्म करत होतं माझ्याकडनं. सो हे सगळं बघून ना लोकांना असं वाटतं की हा एक माणूस आहे मला मदत करणारा, माझ्याशी गप्पा मारणारा आणि माझं सगळं ऐकून घेणारा. सो हे होण्याची खूप जास्त शक्यता आहे, खूप दाट शक्यता आहे. बापरे, 10 वर्ष वगैरे मी जर का चॅटबॉटशी बोलत राहिले तर मी पण लग्न करीन एखाद्या चॅटबॉटशी. बापरे, आपण रिलेशनशिप मधनं काय एक्सपेक्ट करतोय हे इथे रिफ्लेक्ट करतोय. यू नेव्हर नो की तुम्ही लग्न करायला लक्षात येईल की होलोग्राम आहे ती बाई. आपल्याकडे आता ती मंत्री आलीच की AI मंत्री. लोक जर AI मंत्री अपॉइंट करत असतील तर लग्न तर मला वाटतं ठीकच आहे. आणि अल्बेनिया सारखा जो देश, तो सगळ्यात करप्ट देश आहे, वन ऑफ द मोस्ट करप्ट कंट्रीज आहे, त्यांचा मंत्री हा यायचा आहे. म्हणजे नाही, पण तिथं शक्य तरी आहे कारण ते समजा महाराष्ट्राच्या 1.5 येतो आणि त्यांची लोकसंख्या म्हणजे मुंबईच्या काय चर्चगेट पासून ते दादर पर्यंत. त्यामुळे त्यांना हे सगळं करणं शक्य आहे. आपल्या इथं करायला गेलं तर काय होईल विचार कर. लॉ किंवा या फील्डमध्ये पण आपल्याला विचार करायला लागेल त्याचा. मग महत्वाचा प्रश्न पडतो, मग जी आता शाळा कॉलेजमध्ये मुलं आहेत, जी 10वी 12वीला आहेत,
त्यांनी काय गोष्टी आत्मसात करायला हव्यात. जर आपल्याला दिसत आहेत की धोके पण आहेत, म्हणजे जितक्या शक्यता कदाचित खुल्या होत आहेत AI मुळे तितके मोठे धोके पण आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची एक सजगता जागरूकता असणं महत्वाचं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी असतील 10वी-12वीतल्या मुलांना, कारण आपण नाही म्हटलं तरी सगळे जे 25-30च्या पुढचे आहेत त्यांचे करिअर काहीतरी, कारण शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्या लोकांना करिअरसाठी कदाचित काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, काही जुन्या गोष्टी बाजूला टाकून द्याव्या लागतील, हे सगळं करता येईल. पण जे आता अगदीच त्या फाउंडेशनमध्ये आहे, फाउंडेशन एजमध्ये आहेत, जिथे त्यांचं करिअर उभं व्हायचंय, त्या लोकांनी काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, स्पेसिफिकली जे 10वी-12वीला आहेत. आणि कारण त्या लोकांमध्ये विशेषतः लर्निंग बिहेवियर खूप बदलतंय. ते लोकच, म्हणजे त्यांचा प्रायमरी सोर्स हा शिक्षक नाहीये, त्यांचे प्रायमरी सोर्स हे आई बाबा आणि ट्युशन्स नाहीये, तर ते AI बनत चाललेत. बरोबर. तर मग काय गोष्टींकडे त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं. सो मी जेफ्री हिंटन सारख्या नोबेल प्राइज विनरला चॅलेंज केलं, पण मी डेमिस हसाबिस जो दुसरा नोबेल प्राइज विनर आहे त्याच्याशी संपूर्ण सहमती दाखवतो. आणि त्याने आत्ताच 2 दिवसापूर्वी असं म्हटलं की लर्निंग हाऊ टू लर्न विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट विल सी यू थ्रू AI. आणि तेच मी म्हणेन की 10वी-12वीला महत्वाचं आहे. पण मला वाटतं 3 गोष्टी लागतील. की पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला सतत कंटिन्युअस लर्निंग लागेल, आणि आपण ऐकत असतो, हे मागच्याही एपिसोडमध्ये आपण बोललेलो आहोत, पण ते आता अजून जास्ती एन्डॉर्स होत आहे की सतत. आणि त्याच्यासाठी लगेच मला हे पण सांगू दे की लर्निंग हाऊ टू लर्न नावाचा फ्री कोर्स आहे उपलब्ध कोर्सेरावर, आणि तो 7 का 13 तासाचा आहे. मुख्य म्हणजे तो फ्री आहे आणि कधीही उपलब्ध आहे, आणि ते शिकल्याने आपल्याला, ज्याला मेटा लर्निंग म्हणतात, म्हणजे शिकायचं कसं हेच शिकणं, ते केलं तर आपल्याला बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग, विशेषतः द अर्ली यू डू इट बेटर, म्हणून 10वी-12वी. तर डेमिस हसाबिसने ते सांगितलं. तो गुगल डीप माइंडचा मोठा अधिकारी आहे. दुसरं जे मला वाटतं ते म्हणजे 3R to 3I असं जे शिफ्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायला लागेल. म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज लर्निंग, पर्सनलाइज लर्निंग. दुसरं म्हणजे की इंटरडिसिप्लिनरी आणि इंटरॅक्टिव्ह, या 3I मध्ये आपल्याला शिकावं लागेल. आणि ते शाळा करते, कॉलेज करते, क्लास करते याच्या निरपेक्ष आपण आपलं करायला लागेल. त्याच्यामध्ये मी मागच्या वेळेला पण दाखवलं असेल तर हे पुस्तक करिअरची गुणसूत्र म्हणून, ह्याच्यामध्ये आम्ही दोघांनीच लिहिलेलं आहे ते. आणि आम्ही दोघंही पु ल देशपांडे नसून ह्याचं 7वी आवृत्ती आहे. आणि ह्याचं मेन कारण ह्याची गरज आहे. हे काय मोठं वाङ्मयीन मूल्य म्हणून नाही येते, ह्याची गरज आहे. ह्याच्यात 300 टूल्स आम्ही दिले आहेत. तर हा दुसरा भाग आपल्याला करायला लागेल, इंटरॅक्टिव्ह, इंडिव्हिज्युअलाइज असं. आणि तिसरा जो भाग आपल्याला करायला लागेल तो म्हणजे की तू म्हणलास तसं की आपल्याला पटकन काहीतरी मिळालं आणि ते डोपामाइन सिक्रेट झालं आणि वी आर हॅपी, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, तरी सुद्धा त्याच्यावरचा निरक्षीर विवेक आपल्याला करायला लागेल. ChatGPT आलेलं उत्तर हे हॅल्युसिनेशनचं उत्तर आहे का, आपल्याला हवं तसं आहे का नाही हे ठरवण्याचं. तर त्याच्यासाठी मी एक भूषण्स 10-80-10 रूल असा तयार केलाय की AIच्या जगात जगण्यासाठी आपल्याला हा रूल लागेल. पहिला जो 10% आहे तो म्हणजे योग्य प्रश्न विचारणे, त्याला टेक्निकली प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. इनफॅक्ट सायकोलॉजीच्या भाषेमध्येच योग्य प्रश्न विचारता येणे हे बुद्धिमत्तेचं नवीन निदर्शक आहे, उत्तर देणे नाही. तो एक भाग. आलेलं जे उत्तर आहे त्या उत्तरं समजा 17 आली, त्याच्यातनं योग्य निवडता येणे, ते नीट आहे हे व्हेरीफाय करता येणे, हा शेवटचा 10% भाग आहे. तो ह्युमननीच करायला पाहिजे, तो मशीन नाही करणार, कारण त्याला स्वयंप्रज्ञा नाही आणि येण्याची शक्यता राहील. तर पहिले 10% आणि शेवटच्या 10% बद्दलचं ट्रेनिंग जर आपण दिलं तर आपण ती मुलं चांगली घडवू शकू. आणि हे जितक्या अर्ली एजमध्ये करता येईल तेवढं चांगलं. कारण असं म्हणतात, आणि हा एक मोठा विनोद वाटतो मला, की 85% ब्रेनची वाढ ही वयवर्ष 8 पर्यंत होते. आणि त्याच्यामध्ये आपण इव्हन आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही BEd असलात आणि 10वी पास असलात तरी शिकवा असं म्हणतो, किंवा सगळं काम तिथं व्हायला पाहिजे, तो पाया आहे सगळ्याचा. आणि मग जिथे शेवटचे 2-3-4% आहे तिथं मात्र PhD टीचर लागतात. तर आता हा सिस्टमिक भाग आहे, तो आजचा आपला विषय नाहीये. पण मूळ मुद्दा हा आहे की तिथे जडणघडण जिथं आहे तिथे जर आपल्याला AIच्या बद्दलची सजगता, की ह्याचा वापर करून घ्यायचा आहे, त्याला आपल्याला वापरायला द्यायचं नाहीये, इथपर्यंत जर का आलं तर ते दे आर मोर इम्प्रेशनेबल. मला वाटतं आपल्या लेवलला ते आता शक्य नाही, वी आर मोस्टली फॉर्म्ड. पण 10वी-12वी इज स्टील वयवर्ष
10 ते 15, 16 म्हणजे स्वप्न पडण्याचं वय आहे. त्या ह्याच्यामध्ये ही जागरूकता येऊ दे म्हणजे स्वप्न चांगली होतील. तर हे आपल्याला 10वी ते 12वीच्या रेंजमध्ये करायला पाहिजे. कंटिन्युअस लर्निंग. नंतर आपल्याला हवं आहे म्हणजे की हे 3I, इंटरडिसिप्लिनरी, इंडिव्हिज्युअलाइज वगैरे, आणि चौथं म्हणजे निरक्षीर विवेक असणारं AIचं वापर. ह्या 3 गोष्टी आपल्याला तिथे नक्की कराव्या लागतील. मला ना तुम्ही बोलला त्यानंतर जस्ट थोडीशी भीती वाटली. म्हणजे आपण गेल्या 20 वर्षात बैठं काम करायला लागलो. आपले शरीराचं काम थोडंसं म्हणजे जे शरीर कष्ट जे होते ते कमी झाले, म्हणून आपण आता जिमला जायला लागलो, जेवणानंतर रात्री चालायला जायला लागलो वगैरे. आता आपलं मेंदूचं काम जर कमी होत असेल तर त्याच्यासाठी काही त्याला जिम करण्याची गरज आहे का? कारण का त्याला ट्रेन नाही केलं तर त्यालाही कुठेतरी मगाशी वापरला तो शब्द गंज चढेल की काय, आणि त्याला जर फॅट यायला लागलं, त्याला पोट, आपल्या मेंदूला पोट सुटायला लागलं तर अवघड होऊन जाईल. वा, क्या बात आहे. पोट सुटायची भीती. बरोबर. तर मेंदूचं जिम म्हणजेच योग, प्राणायाम आणि मेडिटेशन. आणि ते करण्यामुळे फ्लेक्सिबिलिटी राहते, अडॅप्टेबिलिटी राहते, क्रिएटिव्हिटी राहील आपल्याकडे, आणि आपण कॉन्शियस राहू मुख्य म्हणजे. आणि हा सगळा विषय फार जुना आहे हो, याचा इव्हन पुराणात पण विचार केलेला आहे. एक श्लोक आणलाय मी तुम्हाला सांगायला, तो वाचून दाखवते. मी अभ्यास करत होते या विषयाचा, मला हा श्लोक सापडला. यंत्रेपी चेतना स्पर्शो यदा स्यात् कृत्रिमे कृते तदा प्रश्नो महान एषः का चेतना कोहमस्य. म्हणजे जेव्हा यंत्रात कृत्रिमरित्या चेतनेचा स्पर्श होतो, पुराणातलं आहे हे, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ही चेतना कोणती आणि यंत्राला मी कोण, असा प्रश्न पडू शकतो का? हे कूपमांडुक्योपनिषदातला अध्याय 3:13 आहे हा. देवा, असं काही उपनिषद नाहीये. मांडुक्य उपनिषद आहे, कूपमांडुक्य उपनिषद नाहीये. आणि आम्हाला कुठल्याही उपनिषदाचा डिसरिस्पेक्ट करायचा नाहीये. हे मी मुद्दामून एक्झाम्पल सांगते माझ्या सेशन्समध्ये, जस्ट टू गिव्ह रियालिटी चेक की ChatGPT कुठपर्यंत पोहोचलंय. मी ChatGPTला फक्त प्रॉम्प्ट दिला की मला एक यंत्र जर कॉन्शियस झाली तर काय, ह्या अर्थाचा एक श्लोक लिहून दे. अत्यंत करेक्ट संस्कृतमध्ये मला श्लोक 1-2 सेकंदात मिळाला, आणि हे नाव मी दिलंय त्याला कूपमंडूकृत्य. आपल्याला माहिती आहे नॅरो माइंडेडनेस, आणि आपण तेच करतोय सगळे की काही मिळालं की टाकलं ते टूलवरती. 3:13 पण बरोबर आहे. 3:13 येतो आता, योग्य आहे. सो त्यामुळे हे सो मेन पॉइंट आहे की हे सगळं विसरा, पण आपल्या पुराण कालापासून ज्या परंपरा किंवा ज्या हे चालू आहेत सिस्टीम्स, ज्यामध्ये आपण हे सगळे व्यायाम करायचो, जसं योगासन वगैरे, सूर्यनमस्कार, हे सगळं आता खूप विसरतोय आपण जास्त. परत तेच की पटकन काहीतरी करून मला बायसेप्स बनवायचे, बॉडी बनवायची, ह्याच्याकडे सगळे लागलेले आहेत. पण तुम्ही म्हटलात ते खूप इम्पॉर्टंट आहे की इथला जो मसल आहे त्याच्यासाठी आपण काहीही करत नाही आहोत, त्याला खूप पॉलिश करत राहायला लागणार आहे आपल्याला. आणि तू म्हणलास मागच्या एपिसोडवरनं तुम्हाला पण कॉल्स आले, आम्हाला पण बऱ्याच ठिकाणी बोलवलं गेलं. तिथं असं दिसतंय की शाळांच्या मध्ये आणि कॉलेजमध्ये ह्याच्याबद्दलची जाणीव आहे. हो, रोज ते करून मग लेक्चरला जातात. आम्ही हे जेव्हा सांगायला लागलो तेव्हा आम्हाला चिठ्ठी आली की हे आमच्याकडे ऑलरेडी होत आहे. तर आमचा तो मुद्दा जरी त्यांनी कमी केला तरी सुद्धा त्यांना सांगण्याची गरज नाही ह्याच्याबद्दल आम्हाला आनंदच वाटला. सो ह्याची जाणीव नक्की होतीये. ते शाळेमध्ये खरंच किती सिरियसली केलं जातं हा भाग सोडून द्या, पण तिथनं निदान जाणीव होऊन त्याच्याबद्दलची ऍक्शन आहे. तर हे वैयक्तिकरित्या सुद्धा करावं असं आम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये पण सांगतो. म्हणजे स्वतःच्या कॉन्शियसकडे कष्ट घेणं गरजेचं आहे. कोणत्या मार्गाने घ्यायचा हा तुमचा पर्सनल मुद्दा आहे, पण कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्या माइंड जिमचं तुम्हाला खरंच काम सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. नक्की नक्की. मग जो परत प्रश्न पडतो, जो कदाचित गेल्या वेळेस आपण गेल्या एपिसोडमध्ये डिस्कस केला असेल, मग आता AI कडे कसं बघायचं? म्हणजे धोके आहेत, संधी आहेत, कदाचित गेल्या वर्षी आणि आत्तामध्ये सुद्धा खूप अंतर आहे की आता बऱ्यापैकी नेमकं काय घडू शकतं, काय घडू शकत नाही याचा अंदाज येत चाललाय. मग काय अर्थाने या सगळ्याकडे पाहायला पाहिजे? कुठल्याही तंत्रज्ञानाबाबत जे खरं आहे तेच आपल्याला इथेही दिसेल.
की तंत्रज्ञान वाईट परसे नाही, ते वापरणारी लोकांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा तरतम भाव कुठे आहे याच्यावर. आणि म्हणून येस, AI किंवा बघा जगामध्ये जे अन्य बाकी आहेत ते प्रॉब्लेम्स आहेतच ना. माय अपील टू मायसेल्फ आणि ऑल ऑफ अस वुड बी की मग आपण व्हाय डोंट वी बिकम पार्ट ऑफ द सोल्युशन. वी डोंट हॅव टू बी पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. पार्ट ऑफ द प्रॉब्लेम काय आहे की आपण माइंडलेसली रील्स हे करतोय, आपण योग प्राणायाम करत नाही आहोत, आपण कंटिन्युअस लर्निंग करत, हा प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा भाग आहे. पण हेच जर आपण कव्हर करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाने केला तर इट विल बिकम कलेक्टिव्ह. अशी अचानक स्वार्थ कमी झालाय असं काही होणार नाही. अशा भ्रमात आपण राहायला पण नको. लोकांना असं वाटणारच आहे की आमच्या कंपनीचा प्रॉफिट वाढू दे, बाकी जग गेलं खड्ड्यात, हे राहणारच आहे. पण त्याच्यामधलं आपलं जो पार्टिसिपेशन आहे ते आपल्याला ताब्यात आहे. तेवढा पार्ट जरी केला तरी सुद्धा आय थिंक वी विल डू गुड सर्व्हिस टू अदर्स अँड ऑल्सो टू अस. तर हे आपल्याला डेफिनेटली करायचं आहे. आणि ह्या प्रकारच्या याच्यात देशपातळीवर म्हणायचं झालं तर खूप प्रयत्न पण चालू आहेत. आपल्याला असं दिसेल आणि एक आयरॉनिकल अगेन आहे की आपल्याकडे गोष्टी ह्या नेहमी टॅक्टिकल होतात. काहीतरी प्रश्न आलाय म्हणून त्याला रिस्पॉन्ड करतो आपण. बरोबर. हे म्हणजे ग्लोबलायझेशन पासून चालू आहे, न्यूक्लिअर बॉम्ब पासून चालू आहे, ॲटॉमिक बॉम्ब पासून चालू आहे, कोविड पासून चालू आहे, एटसेट्रा. तर आता हे जे काय टॅरिफ्स बॉम्ब आहे, H1चं जे काय झालंय, याच्यामध्ये वाय डोंट वी लुक ॲट दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. आणि आतापर्यंत जे आपण बॉडी शॉपिंग करत होतो, आतापर्यंत आपण फक्त सेवा क्षेत्रामध्ये होतो, आपण प्रॉडक्ट तयारच नाही केलेले आहेत. आणि आपल्याला करता येणार नाही याची अजिबात म्हणजे शंकाच नाही आहे. आपल्याला करता 100% येणार नाही. तर बाहेरच्या देशात जाऊन भारतीयांनी कसे तयार केले, तर ती इकोसिस्टम तयार करणं, पॉलिसीज तयार करणं, शिक्षण पद्धतीमध्ये ते आणणं, हा जो प्रकार आहे हा अर्थात नुसता म्हणजे आपल्या लेवलला आपण चर्चाच करू शकतो, आपण काही गव्हर्नमेंटच्या कुठल्या ह्याच्यात नाही, पण हे करणं खूप आवश्यक राहील. त्यामुळे इकोसिस्टम तयार करणे की ज्याच्यामधनं AIचे प्रॉडक्ट्स आणि मॉरल प्रोडक्ट्स तयार होतील, ज्याच्यामुळे जिथे जिथे मानवी म्हणजे प्रज्ञेला धक्का लागत नाहीये, पण जिथं नुसतंच घिसाड काम आहे, रिपिटेटिव्ह काम आहे, ते आपण पटकन करू शकतोय. आणि देन वी आर ओपन टू मोर क्रिएटिव्ह वर्क. असं जर का आपल्याला करता आलं, ह्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार करता आले, तर लेट्स बी पार्ट ऑफ द सोल्युशन. आणि मग ते आपापल्या फील्डमध्ये, सगळ्याच फील्डमध्ये हा भाग 10-80-10चा मी अपील करेन की आपण वापरूया, की ज्यामुळे आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल. आणि कुठल्याही फील्ड आपण जेव्हा शिकतो तेव्हा त्याचा आपण फक्त कन्झ्युमर बनायला नको, आपण ते कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. की मी ह्या फील्ड फक्त वापरलं माझ्यासाठी आणि मी खुश आहे, यापेक्षा सुद्धा ते फील्ड मी एक स्टेप का होईना पुढे नेलं आणि देन देर इज सम सॅटिस्फॅक्शन. तर असं लॉस ऑफ पर्पज येतो त्यातनं जाईल ना. दे विल बी पर्पज की मी का शिकतोय, तर मला हे अजून चांगलं करायचंय. तर दिस इज ऑल माइंड गेम आणि दॅट इज वेअर योग प्राणायाम मेडिटेशन कम्स इन प्ले. तर हे त्याचे व्यवहार्य उपयोग आहेतच. तुमची बॉडी माइंड स्ट्रॉंग असेल तर आलेल्या धक्क्यांना तुम्ही पचवू शकता, शारीरिक किंवा मानसिक. पण त्याच्यातनं तुम्ही हा पण पॉझिटिव्हिटी येऊ शकते, माइंडफुलनेस येऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय तिन्ही पातळीवर. खूपच महत्वाचं आहे. म्हणजे त्याचा जर त्या अर्थाने विचार नाही केला तर आपण कुठेतरी ते हरवून जाऊ आणि मग परत असेच प्रश्न पडत राहतील आणि मग कोणी काय याबद्दल बोललंय का हे शोधत राहावं लागेल. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. मला खरंच बरं वाटतंय की आपण गेल्या वर्षीच्या एपिसोडचा एक फॉलोअप केला, कारण अर्थात वर्षभरात खूप गोष्टी बदलल्यात आणि आता नेमकं काय अर्थानं त्याच्याकडे पाहायला हवंय हे पण कळतंय. तर खूप खूप आभार तुम्हा दोघांचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. म्हणजे जरीही आता इंटरनेटवर, युट्यूबवर, वेगवेगळ्या माध्यमांवर AI बद्दलची खूप माहिती उपलब्ध असली तरी नेमकं आपल्याला हवं तेवढं काय ते या एपिसोडमधनं शोधायचा प्रयत्न आम्हीही केला. कदाचित त्याचा तुम्हालाही उपयोग होईल. तर काय फीडबॅक आहे तुमचा याच्यावरचा हेही जरूर कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही जरूर खाली टाका. आम्ही सरांपर्यंत आणि मॅडमपर्यंत दोघांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. येस, धन्यवाद. लो बसावा.